प्रभाग क्रमांक 4 मध्ये बीएलओ न पोहोचल्याने एसआयआर अर्ज भरण्यास अडचणी. संतोष सिंग कलानी यांची मदत. जालना शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये एसआयआर अर्ज भरण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले बीएलओ नागरिकांच्या घरी पोहोचत नसल्याचा आरोप शिकलनगरी समाजातील नागरिकांनी केलाय. बुधवार 22 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकारामुळे अनेकांना अर्ज भरण्यात अडचणी येत असून प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी होतीये. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संतोष सिंग कलानी यांनी पुढाकार घेत नागरिकांना एसआयआर अर्ज भरून देण्यास सुरुवात केली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया समजत नसलेल्या नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करून त्यांचे अर्ज भरून दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. संतोष सिंग कलानी यांनी प्रशासनाकडे मागणी करताना सांगितलं की प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत बीएलओ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांना अर्ज भरण्याबाबत माहिती द्यावी. अनेक नागरिकांना प्रक्रिया समजत नसल्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. कोणताही पात्र नागरिक केवळ माहिती अभावी वंचित राहू नये यासाठी प्रशासनानं विशेष मोहीम राबवावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान शिकलनगरी समाजातील नागरिकांनीही प्रशासनाने तातडीने बीएलओ यांना घराघरात पाठवून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मी चिखलीकर शीख सामाजिक कार्यकर्ता आज आम्ही जालनामधील प्रभाग क्रमांक 4 मधील एसआरचे फॉर्म भरत आहोत. सगळे गुरु गोविंद सिंग नगर भागातील 380 यांचं बूथ आहे. 380 बुथाचा आज बीओ एक पण बीओ इकडे येत नाही. त्याच्यामुळे मी चिखलीकर शीख सामाजिक कार्यकर्ता गुरु गोविंद सिंग नगर भागातील सगळे एसआरचे फॉर्म भरत आहोत. तरी पण इकडे 4ही नगरसेवक असून त्यांनी एकदा या फॉर्मासाठी व्हिजिट दिलेली नाही. आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला पण निवेदनामार्फत केलेलं आहे की भटकी विमुक्त जाती जमाती यामधून आम्हाला पद द्या. या पद दिल्यानंतर आम्ही काही समाज कल्याण असो तहसील असो जिकडं जे पण कार्य समाजासाठी जे फॉर्म निघेल घरकुल योजना असो या बांधकाम कामगार योजना असो या संडास बाथरूमची योजना असो आम्ही स्वतःहून हे फॉर्म भरून या मॅडम यांना देण्याकरिता करू शकतो. तरी पण आमची जिल्हाधिकारी मॅडमची विनंती आहे की आम्हाला तुम्ही एक भटकी या जातीमध्ये पद देण्यात यावी अशी आमची नम्र विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.